जय श्रीराम मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे आपण आलेलो आहे गावाला. मग काय आज होती आपल्या गावची जत्रा. मग काय आपण निघालो होतो फिरण्यासाठी. हे आपले सगळे घरचे म्हणजे सगळे काका काकू वगैरे सगळ्यांसोबत आपण निघालो होतो गावात जत्रा फिरण्यासाठी. व तसंच श्रीरामाचं आपल्या इथलं प्राचीन मंदिर आहे तिथं दर्शन घेण्यासाठी. सगळ्यात पहिला आलो इथं पेढे घेण्यासाठी. सगळ्यांनी मग आपल्या आपल्या परीने सगळ्यांनी पेढे वगैरे घेतले. तिथनं मग निघालो सगळ्यांनी खांद्यावर पेढे वगैरे घेऊन. आपला बाबून तर डायरेक्ट डोक्यावरच पेढे घेतलेले. मग काय आपण निघालो डायरेक्ट मंदिरात जाण्यासाठी. पुढं आलो तर बघतो काय हलगीवर डान्स चालू होता. कसा तो बघा तुम्ही पुढं व्हिडिओ. त्याच्यानंतर आपण येऊन पोचलो मंदिरात. मंदिरात बघतोय तर काय एवढी भयानक गर्दी की काय बोलायलाच नको. मग त्यानंतर आपण येऊन पोचलो लाईनीत. तर लाईन पिन एवढी लांबडी की काय मग अजूनच काय बोलायला नको. पुढं आलो. मग थोड्या वेळानं पुढं नंबर आला आणि पप्पांजवळ दिलं ताट पेढ्याचं ना आपण बाहेर आलो ना आपण पिन स्वतःचा एक भारी मधला व्हिडिओ घेतला. आणि त्यानंतर लगेच येऊन पोचलो मंदिरात. मंदिरात पिन एवढं मस्त लाइटिंग बिटिंग विशेष कडक हो शेवट. मग राम बघितल्यानंतर मन एकदम प्रसन्न झालं. त्याच दर्शन घेतलं. आपणही थोडं दर्शन घेऊन पुढे निघालो महाप्रसाद घेण्यासाठी. महाप्रसाद घ्यायला गेलो आणि तिथली तर गर्दी बोलायचंच नाही हो. सगळी गर्दीच गर्दी. गावची जत्रा म्हटलं का त्याचं आकर्षण म्हणजे आकाश पाहणं आणि तिथलं वेगवेगळं पाहणं वगैरे त्याचं लय मोठं आकर्षण. तिथला येऊन नवीनच एक विषय होता. बारक्या बारक्या बोटी आल्या बारक्या पोरांसाठी. ती बघून आपण निघालो ब्रेक डान्स मध्ये बसण्यासाठी. मग काय आपल्या गँग होती. हे बघा आपल्या गँगच्या फर्स्ट मेंबरनं व्हिडिओ चालू केला. त्याच्यानंतर आपण त्याचा द एंड केला सगळी पब्लिक दाखवून. तिथनं पुढं आपण जाऊन बसलो डायरेक्ट ब्रेक डान्स मध्ये. एवढी मज्जा आली की काय बोलायलाच नको. सगळी आपली घरातलीच होती निम्म्याच्या वर. तर काय विषयच नव्हता. एवढी मज्जा येत होती पण पोटात गोळा पिन येत होता. पुढं मग निघालो तर पुढं आलं ट्रेन बघितली. ऑपरेटर कोण आपला भाऊच होता. ती बघून आश्चर्य वाटलं. मग आता व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद.